सीपीयू आहे, त्याच्यामध्ये असणारा मदरबोर्ड, सीपीयू, ग्राफिक कार्ड, सीडी ड्राइव्ह, पॉवर सप्लाय या हार्डवेअर पॉवर सप्लाय करणारे घटक हे वायरच्या साहाय्याने इथं सीपीयू मध्ये जोडलेले असतात, ते एकमेकांशी कनेक्ट असतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला मॉनिटर वरती चित्र हे दिसू शकतं पडद्यावरती. लक्षात ठेवा. पहा, हे जे कॅबिनेट आहे सीपीयूचं कॅबिनेट आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारची हार्ड डिस्क असते आणि त्या हार्ड डिस्कच्या माध्यमातूनच आपल्याला सगळी माहिती मिळत असते. सेंट्रल प्रोसेस युनिट सीपीयू, याला सेंट्रल प्रोसेस युनिट असं म्हटलं जातं. लिहून घ्या. सीपीयू म्हणजे त्याला सेंट्रल प्रोसेस युनिट असं म्हटलं जातं. याच्या माध्यमातून वेगवेगळ्या वायरिंगचं कनेक्शन याच्यात आतमध्ये असतं, हार्ड डिस्क असतात, त्याच्यामध्ये ग्राफिक्स कार्ड असतात आणि ह्याच्या माध्यमातून आपल्याला संगणकाचं विविध प्रकारचं ज्ञान मिळू शकतं. ठीक आहे, बघूया आपण. बंद करण्याकरता एक ऑन ऑफचे बटन असते. या ऑन ऑफ बटनाच्या जवळच कॉम्प्युटर कसा चालू करायचा याची माहिती आपल्याला इथं सांगितली जाते की कॉम्प्युटर चालू करण्यासाठी या ठिकाणी स्टार्टचं बटन असतं. ते बटन प्रेस केल्यानंतर मगच कॉम्प्युटर सुरू होत असतो आणि त्या ठिकाणी लाईट लागते. बरोबर. तसेच याच्या माऊस, पेन ड्राइव्ह वगैरे लावण्यासाठी किंवा माईक कनेक्ट करण्यासाठी किंवा हेडफोन, पेन ड्राइव्ह, कीबोर्ड, पॉवर सप्लाय, प्रिंटर, मॉनिटर अशा प्रकारचे जे युनिट आहेत ते कनेक्ट करण्यासाठी अशा प्रकारचे इथं छोटे छोटे पॉइंट्स दिलेले असतात. ते पॉइंट्स या ठिकाणी त्या कॅबिनेट मध्ये कनेक्ट केले जातात आणि मग आपला कॉम्प्युटर हा सुरू होतो. किंवा याला मॉनिटर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? मॉनिटर. काय म्हटलं जातं याला? मॉनिटर. आणि याला आपण काय म्हणतो? आउटपुट. काय म्हणतो याला आपण? आउटपुट. सीपीयू आपण पाहिला, त्याच्यामध्ये कनेक्ट झालेल्या वायर, बरोबर, त्याच्या माध्यमातून आपल्याला या स्क्रीन वरती आपल्याला हवं ते चित्र आपण मिळवू शकतो किंवा पाहू शकतो. म्हणून याला आउटपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढे या कॅटेगरी मध्ये मोडतो. याला ऑन ऑफ करण्यासाठी अथवा इतर सेटिंग करण्यासाठी मॉनिटरच्या आपण कॉम्प्युटरच्या इनपुट डिव्हाइस या कॅटेगरी मध्ये मोडतो. यावर अल्फाबेट, नंबरिंग व फंक्शन कीज मिळून एकूण 104 कीज असतात. इतक्या नंबर अँड लेटर्स कीज असतात. किती असतात? 104 प्रकारचे. किती कीज असतात याच्यामध्ये? 104 नंबर आणि लेटर्सच्या कीज असतात. याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे लेटर्स, नंबर्स हे टाइप करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो किंवा संगणकाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती याच्यावरती तयार करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता पहा, हे काय आहे? तो सांगा. What is this? This is a mouse and it is also called a input device. म्हणजे आपण सीपीयू ला याची पिन कनेक्ट केल्यानंतर आपल्याला स्क्रीन वरती हलणारा एक प्रकारचा एरो दिसत असतो. त्या एरोच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या फंक्शन्स सिलेक्ट करू शकतो आणि या ठिकाणी स्क्रीन वरती त्या पाहू शकतो. या कॅटेगरी मध्ये मोडतो. ठीक आहे. याला